आता एक मोठी बातमी आहे। भीमा कोरेगाव प्रकरणी लेखी युक्तिवाद सादर करण्यात आलेला आहे। चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांनी हा युक्तिवाद सादर केलाय। दंगलीच्या ठिकाणापासून फडणवीस 40 किलोमीटर अंतरावर होते, मात्र त्यांनाही गुप्तचर विभागाने माहिती दिली नाही असा दावा यातनं करण्यात आलाय। त्यांनी नेमका काय युक्तिवाद केला आपण पाहूयात। दंगलीच्या अगोदर गुप्तचर यंत्रणांनी कुठलीही कल्पना पोलिसांना दिली नाही। दंगलीच्या ठिकाणापासून देवेंद्र फडणवीस 40 किलोमीटरवर होते, मात्र त्यांनाही पोलीस आणि गुप्तचर विभागाने माहिती दिली नाही। फडणवीस यांना पोलिसांनी उशिरा माहिती दिली। दंगलीला मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी प्रोत्साहन दिलं असं पुणे ग्रामीण पोलीस म्हणतात। सुप्रीम कोर्टात ग्रामीण पोलिसांनी ॲफिडेव्हिट दिला आहे, त्यातही दावा करण्यात आलाय। पुणे शहर पोलिसांचा मात्र वेगळाच दावा आहे। पुणे शहर पोलीस म्हणतात ही दंगल झाली ती एल्गार परिषदेमुळे। पुणे ग्रामीण आणि शहर पोलिसांचं म्हणणं विरोधाभासी आहे, परस्पर विरोधी आहे। दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाली होती, पण संभाजी भिडेंना अटक झाली नाही। भीमा कोरेगाव दंगल प्रकरणामध्ये सरकार हिंदुत्ववाद्यांना पाठीशी घालतंय। या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे।